सगळ्यांनाच माहितीये की लहान मुलं फार निरागस असतात, त्यामुळे नेमकं जे बोलायचं नसतं ते सहजपणे पटकन बोलून जातात. पण त्यामुळे जो काय गोंधळ उडतो तो पाहूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी विनोदवीर. ए काय करतोय? काय हॉस्पिटलची घंटा वाजवली. सांगतो काय तुला? बस इकडे. हॉस्पिटलची घंटा वाजवतोय. ओ पप्पा हाव तू इकडे बस. इकडे ये. इकडे येतात तू. इकडे. काय बस इकडे. फालतू करतो. ओ आजोबा किती वेळ झोपता, उठा ना, मला पण झोपायचंय. मेल्या आजोबांका बरं नाहीये. हा बाबा हा बाबा आम्ही आहे, आम्ही इकडेच आहे सगळे. तुम्ही शांत झोपा, गडबड करायची नाही, फक्त आराम करायचा. हा ओ काय हो जातायत? गंगाजल काढू? तू जरा काय झालं? आणि त्याला वेळ आहे ना अजून. वेळ आहे? मराव दे. बाबा मी आलो. बाबा आला बाबा मी आलो. आला तू. आता काय नाचू काय रे? हो वॉटर सेन्स ऑफ मरमर. नाही तसं नाही, तू लेट आलास ना म्हणून ते रागवून येत तुझ्यावर. नाही बाबा मी वेळेत निघालेलो, फ्लाईट लेट झाली बाबा. हो बाबा, खरंच आमची फ्लाईट लेट झाली हो. बाबा बरे आहात ना तुम्ही? बाबा बरं बाबा ही बघा तुमची नात शिवाली. बघा छोटी मुलगी. अरे गोंडू, अरे गोंडू, अरे गोंडू, अरे कशी तू? मी बरी आहे. वा बरं झालं आजोबा तुम्ही लवकर गचकले नाही. हा मम्मी पप्पाला फ्लाईट मध्ये बोलत होते आपण जायपर्यंत म्हाताला जगतोय का मरतोय, जगतोय का मरतोय. गप. अच्छा बाबा नाही. काय बोलते? बाबा नाही. तो कमर नाही. गप कार्टे. अभ्यास करायचा गपचूपपणे. तुला अभ्यास करायला नको आणि नसते उद्योग. गप्पा बस. ताई कशाला ओरडताय लहान मुलाला? लहान मुलं खोटं बोलत नाहीत. बाबाने काय म्हणाल? म्हातारा जगतोय का मरतोय? नाही असं. वहिनी चुकीचं रॉंग आहे. बाबाला तुम्ही बोलता म्हातारा जगतोय की मरतोय? अच्छा वाटलं नव्हतं रे तुम्ही असं बोलाल. नाही बाबा नाही. अहो तिचं काय ऐकताय बाबा? बाबा मी खरंच असं नाही बोलले. तुम्हाला वाटतं का बाबा मी असं बोलेन का? बाबा तुम्ही नका लक्ष, तुम्ही आराम करा. नका लक्ष देऊ, आराम करा. काय नाही बोलली ती. काय नका बोलली? गप्प बस, थोबाड बंद ठेव. अरे तू तरी असं का करतोय फुफ्फू? तू पण विसरलास काय? तू पण मगाशी फ्लाईट मध्ये बोलत होतास ना, पटकन जाऊन प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेऊ काका. अरे मम्मी पप्पा बोला ना, मंद्या काकाचा भरोसा नाही आहे, पागल आदमी आहे हो. क्या बात आहे दादा. वा रे वा. वा रे वा. अरे काय कार्यक्रम सुरू आहे काय? वा रे वा चाललंय. बघा बाबा, त्याला लाज पण आहे. तुम्ही इकडे मराठा टेकलात, तो बोलतो प्रॉपर्टीचे पेपर पाहिजे म्हणून. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे. आई बाबा मी का बोले नसाव? तिचं काय ऐकताय? ती लहान आहे. ती लहान आहे बाबा. ती प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेणं मी जिवंत असताना. काय बोलणार बाबा? ओ पशा काका, तुम्ही आजोबांच्या ठशाचं टेन्शन घेऊ नका. पप्पांनी आजोबा जाणार हे माहितीये म्हणून आधीच टेम्पो वरती ठसे घेऊन ठेवलेत. काय नाही मुंगी. अरे मंद्या, वा रे वा. वा रे वा. काय चाललंय? वा रे वा. का कार्यक्रम सुरू आहे का तू इकडे? नाही मंदार वाटलं नव्हतं रे तू तरी असं करशील. बाबा नाही बाबा. बघा स्टॅम्प पेपरवर माझे अंगठे घेतले या माणसाने. पशा काय पण बाबा तुम्ही तरी कसं दिलात? अरे मला बोला पासपोर्ट बनवायचा आहे, युगांडाला यात्रेला जायचंय म्हणून त्यांनी माझे बाप घेतले ना अंगठे.
बाबा तुमच्या तर ना युगांडाला कोण जातात तीर्थयात्रेला? मला बोलला आहे काहीतरी मोठ. बरं झालं मी बाबा वेळेवर आलो. म्हणत्या काय काय वाट लावली असतीस बाबा तू. बाबा काळजी करू नका, हवं तर अंगठा लावलेले स्टॅम्प पेपर आणून देतो, पण तुम्ही चांगले राहा, तुम्ही चांगले असले पाहिजे. सोडून दे विषय बाबा, जाऊ दे. आमचं एक झालं, यांचं एक झालं. झालं, हा, झालं, नको काहीच नको. पिठंपाट म्हणजे नाही नाही म्हणजे जाऊ दे, संपू दे. अरे झालं, बाप झालं. हे पप्पा, काय काय तू बोललेला ना चैन मग मागू काय? झालं लगेच माग जा. मागू काय? शानपणा करून नीट माग. आजोबा अरे बोललो द्या ना, काय चैन द्या ना गळ्यातली. ए शिवा गबस काय आई ग असं करू. गबस. ए गुंड्या, द्या ना चैन द्या ना. अरे माझी चैन कशाला तुला पाहिजे? नाही तर काय. अरे आजोबा पप्पा बोलले आपला म्हाताला जाम चिवत आहे, तो असं लोकांना देणार नाही. मलताना जर गोष्ट मागितली तर लहान मुलांना नाही बोलत नाही, मग तू माग. पाहिजे वा दे वा, वा दे वा. अरे नालायका, काय केलंस तू? नाही नाही बाबा, वाटलं नव्हतं रे तू मोठा आहेस ना असं. बाबा अहो ती लहान आहे बाबा. ए शिवाली, टुक तुम्हाला नाही मिळणार काही. आजोबा मागे एकदा आंघोळ करत होते ना, तेव्हाच पप्पांनी त्यांची चैन काढून घेतलेली. ही नकली चैन आहे. अरे खोटी चैन आहे काय? खोटी चैन आहे. अरे मंद्या, अरे वा, अरे वा. मंद्या, वाटलं नव्हतं रे तू तरी असं वागशील रे. बघा बाबा बघा, तुम्ही तरी काय चैन काढून दिली? मला काय बोलला माहितीये का? चैन आता जुनी झाली रे. मरायच्या वेळी नवीन चैन जर असेल गळ्यात तर डायरेक्ट स्वर्गात भेट होते, अप्सरा भेटेल तुला, म्हणून ना मी दिली रे. बाबा काय करू, म्हातारपणी पण अप्सरेचा नाद सुधरत नाही तुमचा. आता मी काय करू? तू बोललास तसा तर मी काय करू? बरं झालं वेळेवर आलो मी. मंद्या अजून काय काय करून ठेवलं बाबांचं तू? अरे नाही ए तू ना घरी जा आणि म्हशीला पाणी पाच जा जा. मी नाही, इथे आजोबा मारायला टेकलेत आणि तुम्हाला म्हशीचं पडलंय. त्या हातात तोंडात नाही एक जरी शब्द आला ना, बुक लावून काढीन तुला. मला भूक लावून काढेल आणि तुम्ही काय पण बोलता ते चालतं काय? त्या डोळे बघ काय बोलले. काय काय अहो, बाबा विचारा बाबा, अजून काहीतरी बोलले. इकडे बाबा विचारा. कायच नाही बाबा. इकडे 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 काय नाही. काय काय बोलत होत रे आई बाबा? आजोबा, आई बोलत होती की 3 तारखेपर्यंत म्हातारा काय करून टिकला पाहिजे, म्हणजे 1 तारखेला पेन्शन घेता येईल आपल्याला. अरे शपथ, 1 महिन्याची पेन्शन मिळायला पाहिजे. मी 3 तारखेला मराय. नाही बाबा. मंद्या वारे वा, वारे वा. अरे नाही नाही, पण एक काम करा आजोबा, 3 ला नका म्हणू, 25 ला मला. काय 25 नका. आजोबा तुला माहितीये का, मम्मी पप्पा बोलत होते की आपल्याला थायलंडला फिरायला जायचंय. आजोबा 25 ला मेले नाहीत तर मग आपली तिकीट वाया जातील, म्हणून तुम्ही 25 ला मला. थायलंडला फिरायला जायचंय. वारे पशा, वारे वा. तरच काय करतोस? बघितलं काय बाबा, बघितलं काय कसा आहे तो? लाज वाटली पाहिजे तुम्हाला लोकांना, तुम्ही असं वागता. थायलंडला जायचंय. वारे दादा, वा दे वा. नाही रे बाबा. वा दे वा. हे काय वारे वा चालले? वारे वा तोपड वय का ना, नालाय कुठले वारे चालले? काही कार्यक्रम चालले तुम्ही असं करता तुम्ही? शांत शांत. आजोबा, अरे मी जिवंत असं. आजोबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही 3 तारखेलाच मारा आजोबा, कशाला? पेन्शन मिळेल ना. पागल आहेस? 25 ला मला आजोबा, थायलंडला फिरायला जायचंय आम्हाला. नाही आजोबा, 3 तारखेला मारा, पेन्शन पाहिजे आम्हाला. आम्हाला थायलंडला फिरायला जायचंय. आले उतर. अगं लागताय ना. ह्यांचं काय चाललंय, तुमचं पण काय चाललंय? नालाय का तुम्ही? चला चालते वा इथून, तुम्हाला काहीच मिळणार नाही. डॉक्टर हे पप्पा मेले आजोबा. बाबा आजोबा, बाबा आम्ही मेलो नाही, तुम्हाला मी मारीन मग जाईल. ह्यांना हाकला इथून निघाय.
वा रे वा वा वा, फारच भारी परफॉर्मन्स, फार मजा आली. वेगळा विषय होता आणि तुम्ही खूप छान सादर केलात. बघा हसरसे काय म्हणतात प्रसादा. धमाल, मस्त मस्त विषय होता. पशा तू ऍक्च्युली ज्या पद्धतीने आलास आणि अरुणच्या अंगावर पडलास, मला असं वाटलं क्षणभर गंगाजल मागावं की काय. डेंजरस मुवमेंट होती, भयंकर, पण मजा आली. अरुण, जिलबी आणि बुंदी किती स्वीट असेल मला माहित नाही, पण तू खूप स्वीट आहेस. मजा आली. सई. मॅड परफॉर्मन्स होता. माणसाचा हव्यास आणि गोष्टींची हाव ही ह्युमर मधून अशी बाहेर येईल असं कधीच इमॅजिन केलं नव्हतं. तुम्ही ते खूप छान मांडलं. अरुणदा, व्हॉट एनर्जी मॅन, फारच भारी, मजा आली, मजा आली.